हाय, शुभ सकाळ सगळ्यांना। आज मी आले आहे शेतात, गावी आले मी। सोलापूर जिल्ह्यात येतं आमचं येवती म्हणून गाव। तर खूप वर्षातून शेतात आले मी। तर हे बघा, हा ऊस आहे आपला। इकडं ऊस आहे आणि हे तर काही केलेलं नाही आहे, हे असंच आहे। काय आता काहीतरी करतील म्हणजे काय। आणि हे सगळं लांबपर्यंत आहे आपलं, खूप लांब। कॅमेरावरती धरा असा, खूप लांबपर्यंत आहे। ऊसच असतो नेहमी ह्या तर शेतात। आता ह्या वर्षी काय करताय तिथं माहिती नाही अजून, पण आता सध्या तरी काही वाटणे वगैरे झालेलं नाहीत। जॉईंट फॅमिली आमची त्यामुळे चला दाखवते या। ढेकळातून चालता येत नाही। हे बघा, शिंदोळ्याचं झाड ह्याला आलं नाही, शिंदोळ्या आल्या नाही। स्टॉप करा। हे बघा, शिंदोळ्या आल्या नाहीत त्याला अजून। इकडं पण सगळं ते साईडनं घास लावलाय आणि आतमध्ये ऊस आहे। पाणी ऊसाला द्यायला चालू आहे। आंब्याचं झाड आहे इकडं आतमध्ये, त्याला आंबे आलेत की नाही बघायला चालले। दिसत तर नाही, ओलंही सगळं आतमध्ये, नाही जाता यायचं। हे काय इकडं पण ओलंच आहे सगळं, नाही जायचं। हां, राहू देत। पाणी दिले उसाला, किती छान वाटते बघा सकाळचं वातावरण। आत्ता वाजले 7:30 वाजलेले आहेत सकाळचे। आणि ही बघा आली चुटुकली तात्या बी येते, तात्या बी येते, तिच्या चुलत्याला तात्या म्हणती आली मागे लागून। तर चला, आज खूप लवकर उठलेली, 4 वाजताच, कारण की आज हनुमान जयंती। तर मंदिरात पण गेले होते, खूप छान प्रसन्न वातावरण होतं तिथलं। व्हिडिओ करताना आला, अजून थोड्या वेळाने जाणार आहे। तर तेव्हा नक्की तुम्हाला आमच्या गावचं दाखवते, हनुमान मंदिर कसं आहे ते। खूप छान प्रसन्न वाटतं। आज पहिल्यांदा योग आला लग्न झाल्यापासून की हनुमानाच्या बड्डे दिवशी तिथं मंदिरात जाण्याचा। नाहीतर खूप मोठा सप्ताह असतो आमच्या इथं, तेव्हाच येणं होतं। भंडारा म्हणतात त्याला। हे बघा कसलं भारी वाटते शेत, हे सगळं काळभोर मस्त वाटते ना हे सगळं।